नमस्कार, श्री स्वामी समर्थ। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपण सर्वांनी खरेदी करावा असा हा वास्तुदीप। अक्षय धनाची प्राप्ती, त्याच प्रकारे अक्षय सुख प्राप्त होण्यासाठी घरातील अशुभ ऊर्जा कमी होऊन शुभ ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये निर्माण होण्यासाठी या वास्तुदीपाची ओळख मी आज करून देणार आहे। या दिव्याचे एकूण 3 भाग आहेत। सर्वात प्रथम या ठिकाणी आपल्याला या लांब वातीचा उपयोग करून या दिव्यामध्ये गाईचं तूप किंवा तिळाचं तेल उपयोगात आणायचं आहे। शक्यतो गाईचं तूप वापरावं। या दिव्यामध्ये 1 किलो गाईचं तूप आपल्याला 1 महिना सहज पुरू शकतं। त्यानंतर ही तांब्याची कॉईल, तांब्याची तार, या तांब्याच्या तारेने आपल्या घरातील निगेटिव्ह शक्ती कमी होते, अशुभ ऊर्जा कमी होते। त्यानंतर ही जी ज्योत आहे ही मात्र आपल्याला अगदी संथ मंद अशी ठेवायची, मशालीसारखी ठेवायची नाही। त्यानंतर हा जो दुसरा भाग आहे हा अशा प्रकारे या ठिकाणी येतो। यावर असलेले हे शुभचिन्ह स्वस्तिक त्रिशूल याने सुद्धा आपल्याला एक चांगल्या प्रकारची ऊर्जा प्राप्त होत असते। त्यानंतर या वाटीमध्ये आपल्याला पिण्याचे शुद्ध पाणी आणि भीमसेनी कापराचे 2-3 खडे तुकडे यात टाकायचे आहेत। यानंतर हा भाग अशा प्रकारे इथे ठेवायचा, हे झाकण असं लावायचंय आणि मोजून 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्या घरामध्ये सुंदर असा सुगंध पसरत असतो। आपल्या घरातील एक निगेटिव्ह शक्ती कमी होते, शुभ ऊर्जा प्राप्त होते आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती प्राप्त होते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।